भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कधी त्यांच्या कृपादाने कधी दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कधी त्यांच्या कृपादाने कधी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जनकसुता जगजननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निदान की, ताके जुगुपद कमल मनावो, जासु कृपा निर्मल मति पावो. मंगल भवन मंगलहारी, द्रववु सुदशरथ अजर बिहारी. मंगल भवन मंगलहारी, उमा सहित यही जपत बुराडी. विठला विठला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरे स्मराकारे, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडाविगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडाविगी. विठला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. गेली अनेक वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान परमात्मा गणेशाच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अष्टविनायक सेवा समिती हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करत आहे. ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य गगनगिरी महाराज यांच्या कृपा प्रसादाने सुरू झालेला हा नाम सप्ताह आपण 23 वर्ष करत आहात. या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 24वे वर्ष आहे. ते 23वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी 24वे वर्ष असणार. म्हणजे पुढच्या वर्षी जवळजवळ तुमच्या असणाऱ्या साधनेला, तुमच्या तपश्चर्येला, तुमच्या सप्ताहाला 2 तप पूर्ण होणार. विठला विठला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला 2 तप करण्याचा योग येणार. जीवनामध्ये माणसाचा तप असलं पाहिजे, परमार्थामध्ये तप असलं पाहिजे आणि संसारामध्ये पत असलं पाहिजे. ज्याची संसारामध्ये पत आहे त्याचीच पतसंस्थेमध्ये कामं होतात.
आणि ज्यांचं परमार्थामध्ये तप आहे त्याला त्या भगवान परमात्मा प्रसन्न होतो. म्हणून आपण एक तप नाही, आपण द्वितपापर्यंत चाललेला आहात. तुम्हा सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. एवढं मोठं सुंदर भगवान परमात्म्याचं मंदिर बांधलं. नुसता मंदिर बांधलं नाही, त्या मंदिरामध्ये त्या देवाची सेवा होतीये, देवाची पूजा होतीये, देवाची उपासना होतीये. मंदिरे बांधणारे माणसं भरपूर आहेत, पण त्या मंदिरामध्ये सेवा करणारे माणसं किती आहेत ते सांगता येत नाही. भगवान परमात्म्याच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे मनुष्यानाम सहस्रेषु. सेक्टर 26 मध्ये लोक भरपूर आहेत, पण कीर्तनाला किती येतात हे महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्याच्या भाग्यामध्ये आहे तोच इकडे येऊ शकेल, मंदिरामध्ये कोण येऊ शकेल? ज्याचं भाग्य आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्याच्या भाग्यामध्ये नाही तो इकडे येणार नाही, पण शेवटच्या वेळेला काय होणार? त्याला देवाचं नाव घेतल्याशिवाय पर्याय. जरी त्यानं नाही घेतलं तरी नेणारी माणसं रामराम म्हटल्याशिवाय राहत नाही. त्याचं एक कारण, नेणारी माणसं का होणार रामराम म्हटल्याशिवाय राहत नाही. मग नेणाऱ्या माणसाने रामराम म्हटल्यापेक्षा आपण जिवंत आहे तोपर्यंत देवाचं भजन करावं, म्हणजे बाकीच्या लोकांना राम म्हणण्याची गरज येणार नाही आणि भगवान राम आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही सर्व मंडळी आपण या ठिकाणी एवढा मोठा सभा मंडप, एवढं मोठं मंदिर, गाव म्हटलं का मंदिर असलं पाहिजे, घर म्हटलं का देवघर असलं पाहिजे, माणूस म्हटलं का माणसाच्या मुखात देवाचं नाव असलं पाहिजे. गाव असून गावात मंदिर नसेल त्या गावाला किंमत नाही. घर असून घरामध्ये देवघर नसेल त्या घराला किंमत नाही. आणि माणूस देवाचं भजन करत नसेल त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. पण माणूस म्हटलं का देवाचं भजन केलं पाहिजे. अरे भगवान राम की पूजा पूछ वाले करते, लेकिन भगवान राम की पूजा मुछ वाले नहीं करते. ये हमारा बड़ा पाप है. मुछ वाले इधर आने के लिए तैयार नहीं, पूछ वाले भगवान राम का भजन कर रहे. इसलिए लोगों ने उनका मंदिर हर गांव में बनाया है. हनुमान जी का मंदिर नहीं, ऐसा एक भी गांव नहीं है. विठला विठला विठला. रामाचं मंदिर नसेल पण हनुमंतांचं मंदिर नाही असं एक गाव नाही. त्याचं एक कारण, गाव म्हटलं का गावावरती संकट येणार, घर म्हटलं का घरामध्ये संकट येणार, आणि माणूस म्हटलं का माणसाच्या जीवनात संकट येणार. जर घरामधले संकट समाप्त करायची असेल तर हनुमंताची उपासना करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनातले संकट संपवायचे असतील तर तुम्ही तुमच्या हनुमंताची उपासना करा. जर गावाचे तुम्हाला संकट समाप्त करायची असेल तर तुम्हाला हनुमंताची उपासना केल्याशिवाय तुमच्या जीवनातले संकट समाप्त होणार नाही. म्हणून ते हनुमंताचं नावच आहे संकटमोचन. काय नाव आहे? संकटमोचन. मुचे मुंचिती म्हणजे सोडणे. जो संकटामधून सोडवतो त्याला म्हणतात संकटमोचन. लक्षात आलं का? आणि जो विघ्नामधून दूर करतोय त्याला म्हणतात विघ्नहर्ता. विठला विठला विठला. लोकांच्या जीवनामध्ये संकटही नको, लोकांच्या संसारामध्ये विघ्नही नको. मग लोक पूजा करत नाही. लोकांना असं वाटतं घरी टीव्ही पाहिल्या पाहिल्या माझ्या जीवनात संकट येऊ नये, टीव्ही पाहिल्या पाहिल्या माझ्या जीवनामध्ये विघ्न येऊ नये. अरे बाबा, घरी बसल्या बसल्या हे होणार नाही. तुला घर सोडून मंदिरामध्ये यावं लागेल. कदाचित पूर्वीच्या लोकांनी कॉलेज बांधले नसतील, पूर्वीच्या लोकांनी शाळा बांधल्या नसतील, पण असं एक गाव नाही का ज्या गावात मंदिर नाही. सर्व गावाला एकत्र करणार, सेक्टरच्या 26 नंबरच्या लोकांना एकत्र करणार, सर्व समाजाला एकत्र करणार, गरिबी श्रीमंती भेदभाव समाप्त करणार, स्त्री पुरुष भेदभाव समाप्त करणार असं जगातलं एकच केंद्र आहे. आणि त्या केंद्राचं नाव आहे भगवंताचं मंदिर. विठला विठला विठला. मंदिर बांधणारा एक मोठा श्रीमंत माणूस आपल्या देशात जन्माला आला. त्या मंदिर बांधणाऱ्या माणसाचं नाव आहे बिर्ला.
दिल्लीला बघावं तर बिर्ला मंदिर, जयपूरला बघावं तर बिर्ला मंदिर, बेंगलोरला बघावं तर बिर्ला मंदिर, शहाडला बघावं तर विठ्ठलाचं बिर्ला मंदिर, जिकडे तिकडे बघावं बिर्ला मंदिर. त्यांनी पैशाने मंदिरं बांधले. नुसता मंदिरं बांधून चालत नाही, त्या मंदिराची सेवा झाली पाहिजे, देवाची सेवा झाली पाहिजे. मंदिर बांधणं हे कंस्ट्रक्शनचं काम आहे आणि सेवा करणे हे श्रद्धेचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला कबीर महाराजांचं एक प्रमाण आहे. पंछी पंख बिना हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना जैसे पुत्र पिता बिनहीना तैसे पुरुष हरिनाम बिना. मी बोलत नाही, कबीर महाराज म्हणतात पंछी पंख बिना. पक्षी आहे, पक्षाला पंख नाही तर त्या पक्षाच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. हस्तिदंत बिना, हत्ती आहे, हत्तीला दात नाही तर त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. लक्षात आलं का? स्त्री आहे, पुरुषाचा आधार नाही, तिला कोणी किंमत देत नाही. तसा माणूस आहे, तो देवाचं भजन करत नाही, त्याच्या जीवनात काही अर्थ नाही. भजन केलं पाहिजे, कारण माणसाचा जन्म देवाचं भजन करण्याकरता आहे, माणसाचा जन्म भोग भोगण्याकरता नाहीये. लोकांना असं वाटतं ऋणम कृत्वा कृतम पिबेत. लक्षात आलं का? लोकांना वाटतं हाऊस मजा करावी, हाऊस करावी, आईश करावा. किती वर्ष आईश करशील तू? तुझं आईश झाल्यावर काय करशील भाऊ? लक्षात आलं का? किती वर्ष तू आईश करशील? अरे जीवनामध्ये परमार्थ केला पाहिजे, जीवनामध्ये देवाचं भजन केलं पाहिजे, मंदिरामध्ये आलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये लोक गरीब असतील पण देवाला विसरले नाहीत. पूर्वीची माणसं समाधानी होतील. आता टेक्नॉलॉजी पुढे गेली, पायाने चालणारी माणसं 2 चाकीवर गेली, 2 चाकीची माणसं 4 चाकीवर गेली, 4 चाकीची माणसं हेलिकॉप्टरमध्ये गेली, हेलिकॉप्टरची माणसं विमानामध्ये बसली, पण तरी त्यांच्या जीवनात समाधान मिळायला तयार. खरं सांगा, मला समाधान मिळतं का? नाही नाही नाही. देवाचं भजन केलं तरच सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्हाला समाधान सर्व काळ पाहिजे. कीर्तनातही समाधान पाहिजे, घरी गेल्यावरही समाधान पाहिजे, मुलाबाळामध्येही समाधान पाहिजे, बाजारामध्येही समाधान पाहिजे, नोकरीवरती समाधान पाहिजे. जर सर्व ठिकाणी समाधान पाहिजे असेल ना तर देवाचं भजनच केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला भजन केलं पाहिजे. लक्षात, मग मी तुम्हाला कबीर महाराजांचं प्रमाण सांगितलं. दुसरंही एक प्रमाण आहे, म्हणजे लक्षात आलं का? जैसे नमक बिना रसोई है, हरिनाम बिना नर वैसा है. लक्षात आलं? जैसा नमक बिना रसोई आहे, ज्याप्रमाणे स्वयंपाक म्हटलं का स्वयंपाकामध्ये मीठ नसेल ना ते स्वयंपाक कोणी खाणार नाही आणि कोणालाही गोड लागणार नाही. खरं आहे का खोटं आहे? मग स्वयंपाकात महत्वाचं काय? मसाला का मीठ? महत्वाचं मीठ आहे, तेल पण महत्वाचं. लक्षात आलं का? नमक बिना रसोई आहे. लक्षात आलं का? रसोई म्हणजे स्वयंपाक. स्वयंपाक जसा मिठाने शोभून दिसतो तसा माणूस देवाच्या भजनाने शोभून दिसतोय. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याच्या जयंती केल्या पाहिजे, गणेशाची जयंती केली पाहिजे, कृष्ण जयंती केली पाहिजे, रामनवमी केली पाहिजे, साधूंची पुण्यतिथी केली पाहिजे. लक्षात आलं का? म्हणून एका साधूंच्या आशीर्वादाने मंदिर होऊ शकतं, एका साधूंच्या आशीर्वादाने तुमचं जीवन कृतार्थ होऊ शकतं, एका साधूंच्या आशीर्वादाने तुमच्या संसाराचं सोनं होऊ शकतं. पण त्यांनी तुमच्या सोनं होण्याकरता हातामध्ये तुमच्या साधन दिलं ते देवाच्या भजनात. तुम्ही भजन करा, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. भजन करा, जीवनाचं कल्याण होईल. म्हणून तुम्ही 1 वर्ष नाही, तुम्ही जवळजवळ आता 23 वर्ष झाले, पुढचं 34वं वर्ष आहे. द्वितपपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे. भजनाकरता सर्वांनी आलं पाहिजे, कीर्तनाकरता सर्वांनी आलं पाहिजे. अरे जर्मनीमध्ये इंग्लंडची माणसं, अमेरिकेतली माणसं, फ्रान्सची माणसं जर माझ्या भारत देशामध्ये येऊन हरे रामा हरे कृष्णा म्हणतात तर भारतातल्या माणसांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? अरे ज्या भूमीत जन्माला आला ही पवित्र भूमी आहे,
ही भूमी पवित्र आहे. या भारत देशासारखी पवित्र भूमी या जगाच्या पाठीवर दुसरीच कोणती कुठली नाहीये. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती आणि हे तो परम भाग्याची संपत्ती. या भरतखंडामध्ये जन्माला येणे भाग्याचं लक्षण आहे. त्याचं एक कारण, या भरतखंडामध्ये जन्माला येऊन भजन करता येतं. युरोप खंडामध्ये भजन करता येत नाही. म्हणून युरोप खंडामधली माणसं, आशिया खंडामधली माणसं भजन करण्याकरता भरत खंडामध्ये येतात. तुम्ही मुंबईमध्ये पाहता हरे रामा हरे कृष्णा म्हणतात, हरे रामा हरे कृष्णा म्हणतात. आणि आमची माणसं काय करतात? तो आमच्या माणसाने काय केलं पाहिजे लक्षात आलं का? अतिपरिचयात अवज्ञा. आपला जन्म भारतात झाला, त्या आपल्याला भारत देशही कळला नाही, आपल्याला मनुष्य जन्माचं महत्वही कळलं नाही आणि आपल्याला भजनाचंही महत्व कळलं नाही. तुम्हाला थोडं कटू सत्य बोलू. अरे संत नामदेव महाराजांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. नामदेव महाराज पंजाब प्रांतामध्ये 22 वर्ष राहिले आणि पंजाब प्रांतामध्ये 22 वर्ष राहून त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं गुरु नानकांनी. कोणी? गुरु नानकांनी. लक्षात आलं का? गुरु नानकांची माणसं देवाचं भजन करत नाही, पण गुरुचं भजन केल्याशिवाय नाही. त्यांनी मंदिर नाही बांधले, पण त्यांनी प्रत्येक गावाला गुरुद्वारा बांधलेत. काय बांधले? गुरुद्वारा. नुसतं बांधले नाही, अमृतसरला सोन्याचं गुरुद्वारा बांधलं. त्याचा पत्रा कशाचा आहे? सोन्याचा. सोन्याचा पत्रा आहे. सोन्याचा भाव नाही मला माहित, तुम्हाला सांगतो फक्त. गुरुद्वारा मंदिर सोन्याचं मंदिर बांधलंय. त्याचं एक कारण म्हणजे नामदेव महाराजांचं शिष्यत्व गुरु नानकांनी स्वीकारलं. गुरु नानकांचा संप्रदाय म्हणजे शीख संप्रदाय. कुठला संप्रदाय? शीख संप्रदाय. लक्षात आलं का? म्हणजे 22 वर्ष नामदेव महाराज पंजाब मध्ये राहिले. म्हणजे नामदेव महाराज पंजाबचे गुरु झाले आणि आमची येडी माणसं पंजाबच्या लोकांची शिष्य झाली. विठाला विठाला. मी माझं म्हणण्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. लक्षात आलं का? कुणाच्याही मागे लागू नका. अरे एडी माणसं आहेत. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, या महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज जन्माला आले, या महाराष्ट्रामध्ये मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, अहिल्याबाई, सावित्रीबाई, अरे जिजाबाई, एवढ्या मोठ्या संपूर्ण या सती महासती या महाराष्ट्रात जन्माला आल्या. संतांची भूमी आहे. हिमालयात तुम्ही गेला ना, हिमालयाला कोणी संत भूमी म्हणत नाही. हिमालयाला कुठली भूमी म्हणतात? उत्तर प्रदेशला कुठली भूमी म्हणतात? देवभूमी म्हणतात. आणि महाराष्ट्राला लक्षात आलं का? महाराष्ट्राला संतभूमी. नुसता संतभूमी नाही, महाराष्ट्र देवभूमी सुद्धा आहे आणि महाराष्ट्र संतभूमी सुद्धा आहे. विठाला विठाला विठाला. मला अजून एक सांगू का? जगामध्ये राष्ट्र दादा अनेक असतील, पण जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र फक्त एक आहे. तो छत्रपतीचा, तो ज्ञानोबारायचा, तो तुकोबारायचा, तो अहिल्याबाईचा, तो जिजाऊ मातेचा, तो जनाबाईचा, तो धर्मवीर संभाजी महाराजांचा. लक्षात आलं का? महाराष्ट्र फक्त एक आहे, राष्ट्र अनेक आहे. महाराष्ट्र एक आहे, पण महाराष्ट्रीयन माणसांना महाराष्ट्राची किंमत समजली नाही. महाराष्ट्रीयन माणसांना महाराष्ट्रीयन संतांची किंमत समजली नाही. महाराष्ट्रीयन माणसांना भजनाची किंमत समजली नाही. लक्षात आलं का? जर समजली असती तर इथं जागा नसती पुरली. बुवा विठाला विठाला. मुंबईमध्ये राहणारी माणसं, मला मुंबईतली माणसं जास्त आवडतात. मग मला ती लहान लहान तरुण मुलं आहेत ना, त्या तरुण मुलांच्या गळ्यामध्ये विणा पाहून माझं मन भरून आलंय. मुंबईतली माणसं, मुंबईतली मुलं, मुंबईतली असणारी महिला आपला प्रपंच सांभाळून परमार्थ करतात. पण सर्वांनी केला पाहिजे. हा सेक्टर 26चा उत्सव आहे. या सेक्टर 26च्या उत्सवामध्ये सेक्टर 26च्या सर्व माणसांनी आलं पाहिजे. म्हणजे बाकीच्याने येऊ नये असा माझा अर्थ नाही का? काळे महाराज खान पाडून मी कशाला इथं आलो? लक्षात आलंय का? बाकीच्याने येऊ नये असा माझा अर्थ नाही, पण घरच्या लोकांनी पहिले आपला संपूर्ण कार्यक्रम साजरा केला पाहिजे. नन पाहुण्याला बरं वाटलं पाहिजे. वा वा, काय सेक्टर 26ची माणसं आहेत, ओ काय सप्ताह करतात, कशा करता करायचा? तुमच्या जीवनामध्ये दुःख लागलेले आहे म्हणून करायचं. तुम्ही मुंबईला आला तरी मुंबईला तुमच्या जीवनात प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आहे. असं एकही घर नाही त्यांनी उंच हात करून दाखवावा का माझ्या घरात दुःख नाही म्हणून. कोणाच्या घरात
दुःख नाही. काय भाग्यवान बाय आहेत बुवा. तुम्हाला हे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का? लाडक्या बहिणीचे पैसे भेटल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरती टवटवीत आहेत बोला का. अहो संक्रांतीला एका एका बाईने 2-2, 3-3 साड्या घेतल्या. म्हणजे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात, तुम्हाला गरज नाही. कोणाच्या जीवनात दुःख नाही? हा, सर्वांच्या जीवनात दुःख आहे. लक्षात आलं का? सर्वांच्या जीवनामध्ये दुःख आहे. मग दुःख संपवण्याकरता काय केलं पाहिजे? दुःख संपवण्याकरता काय केलं पाहिजे? दुःख संपवण्याकरता तुम्हाला संसारात एवढं दुःख आहे, बरेचसे प्रमाण आहे. संसार दुःखमुळं चहूकडे भिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. लक्षात आलं का? काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. मग एवढं संसाराचं दुःख आहे. मग एवढं दुःख असताना लक्षात आलं का, या दुःखातून मुक्ती कशामुळे होईल? जर या दुःखातून मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर भगवान परमात्म्याचं भजन केल्याशिवाय दुःखातून मुक्ती होऊच शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. एक पुती रडे, निपुती रडे आणि 7 पुती रडे. बरोबर आहे ना? एक पुती रडे, निपुती रडे आणि 7 पुती रडे. ज्याच्याकडे पैसा आहे तोही रडतो, ज्याच्याकडे नाही तोही रडतोय. लक्षात आलं का? मग लोकांनी सर्वात जास्त ध्येय ठरवलं का जीवनामध्ये पैसा कमवला पाहिजे. पैशाने जीवनामध्ये सुख मिळतं का? नाही. पैशाने जीवनामध्ये भोग मिळतोय. पैशाने तुम्हाला गाडी मिळते, पैशाने तुम्हाला जेवण चांगलं मिळतंय, गुलाबजामुन खायला मिळतात. मग तुम्ही गुलाबजामुन जास्त खाल्ले तर तुम्हाला काय होतं? मग डायबिटीज तुम्हाला झाल्यावर तुम्हाला बरं वाटतं का? म्हणजे जीवनामध्ये दुःख आहे. लक्षात आलं का? पैशाने दुःख समाप्त होत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगेल. या देशामध्ये फार मोठा एक पैशावाला जन्माला आला. भाग्यवान माणूस आहे तो. लक्षात आलं का? फार मोठा जन्माला आला. त्यांनी स्वतःला राहण्याकरता 8,500 करोड रुपयाचा बंगला बांधला. किती रुपयाचा? 8,500 करोड रुपयाचा बंगला बांधला. सांगा मार्केटच्या कुठल्या माणसाकडे एवढा मोठा बंगला आहे? नाही. 8,500 करोड रुपयाचा बंगला बांधला. मुंबईलाच बांधला, नरीमन पॉइंटला. 21 मजल्याचा बंगला आहे. 21व्या मजल्यावर त्याचं हेलिकॉप्टर उतरतंय, विमान उतरतंय. आम्हाला सायकल पार्किंग करायला जागा नाही, दुसऱ्याच्या जागेमध्ये पार्किंग करावी लागते आणि तो मोकार शिव्या घालतोय. पार्किंग करून शिव्या खाव्या लागतात. पण त्याचं हेलिकॉप्टर स्वतःच्या बंगल्यावर लँड होतंय. एवढा मोठा श्रीमंत माणूस. त्या माणसाचं नाव आहे मुकेश अंबानी. काय नाव आहे? नाव तर लक्षात ठेवा. त्या माणसाचं नाव आहे मुकेश अंबानी. मग एवढा मोठा माणूस 8,500 करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये बांधतो, पण एवढ्या बंगल्यात राहून सुद्धा त्याला झोप येत नाही. झोपेची गोळी घ्यावी लागते. कुणाला? मग मला सांगा, झोप महत्वाची का बंगला महत्वाचा? झोप महत्वाची. झोपेची गोळी घ्यावी लागते. त्याच्या जीवनात झोप नाही, त्या बंगल्यात झोप येत नाही. लोक आमच्या कीर्तनामध्ये बसल्या झोपल्याशिवाय राहत. कीर्तनही सुरू आणि झोपही सुरू. त्याचं एक कारण, बंगल्यामध्ये वृत्ती चंचल करण्याची साधन आहेत. तुमच्या घरामध्ये वृत्ती चंचल करण्याची साधन आहेत. तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुमची वृत्ती स्थिर होत नाही, तुमची वृत्ती चंचल होतीये. वृत्ती स्थिर झाल्याशिवाय झोप येत नाही. आणि भजन करण्यामध्ये वृत्ती स्थिर करण्याची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये पाप संपवायचं असेल तरी भजनच करा. जळतील पापे जन्मांतरी भजनच करा. वृत्ती स्थिर करायची असेल तर भजनच करा. भजनाशिवाय वृत्ती स्थिर होऊ शकत नाही. जर तुमच्या संसारामध्ये यश पाहिजे असेल तरी भजनच करा. त्याचं एक कारण इथं महाराज लक्षात आलं का? संपूर्ण असणाऱ्या संपत्तीची देवता लक्ष्मी आहे. लक्ष्मी 3 प्रकारची आहे. झोपले का तुम्ही? ही लक्ष्मी नाही, ही अवदस आहे. लक्ष्मी 3 प्रकारची आहे.
एक अलक्ष्मी आहे, दुसरी लक्ष्मी आहे आणि तिसरी महालक्ष्मी आहे. काय आहे? महालक्ष्मी. अलक्ष्मीचं आयुष्य फक्त 10 वर्षापुरतं आहे, लक्ष्मीचं आयुष्य फक्त एका पिढीपुरतं आहे. पण जी कधी समाप्त होत नाही तिला म्हणतात महालक्ष्मी. म्हणून मुंबईमध्ये कुठल्या देवीचं मंदिर आहे? काळूबाई. मुंबईमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे. महालक्ष्मी कोणाच्या घरामध्ये येते? जो नारायणाची सेवा करतो त्याच्या घरामध्ये. महालक्ष्मी कुणाची पत्नी आहे? नारायणाची पत्नी आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून मुंबईमध्ये अख्खं जग आहे, पण मुंबई मधला पैसा कधीही समाप्त होत नाही. म्हणून हिला आर्थिक राजधानी म्हणतात. त्याचं एक कारण समुद्र आहे, समुद्रामध्ये नारायण आहे. नारायणाची सेवा करण्याकरता समुद्रामध्ये महालक्ष्मी आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. फ्रूट मार्केट मुंबईमध्ये आहे 1 नंबरचं, तांबा मार्केट मुंबईमध्ये आहे 1 नंबरचं, दाना मार्केट मुंबईमध्ये आहे 1 नंबरचं, भाजी मार्केट मुंबईमध्ये आहे 1 नंबरचं. बरोबर आहे का नाही? कपडा मार्केट मुंबईमध्ये आहे, मंगलदास मार्केट 1 नंबरचं. मुंबईमध्ये काय कमी आहे? मुंबईमध्ये फक्त एवढंच कमी आहे, मुंबईतली माणसं भजन म्हणत नाहीत. मुंबईमध्ये फक्त एवढंच कमी आहे, कीर्तनाला येत नाही. हो, येत जावं. तुम्हाला जीवनात खरंच सांगतो, तुम्हाला चांगलं सांगणारी माणसं नाही मिळणार, तुमचं चांगलं व्हावं असं समजणारी माणसं नाही मिळणार. माणसं व्याख्यान करतील, बोलतील, रडतील, रडवतील, पण तुमच्या जीवनामध्ये कल्याण व्हावं याच्याकरता तुकोबारायांचा अवतार झाला. तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं एवढ्याकरता ज्ञानोबारायांचा अवतार झाला. तुमच्या जीवनामध्ये तुमचं सोनं व्हावं याच्याकरता जनाबाई, बहिणाबाई ह्या अवताराला आल्या. कशा करता? तुमच्या जीवनाचं कल्याण करण्याकरता. कारण तुम्ही सांसारिक माणसं आहात, तुम्ही संसार सोडू शकत नाही. त्याचं एक कारण, संसारासारख्या जीवनामध्ये दुःख नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आम्हाला घरातली माणसं बाहेर काढतील का? नाही काढत बाहेर. जर तुम्हाला लक्षात आलं का? दुःखाच्या बाहेर घरातली माणसं काढत नाही, नातेवाईक काढत नाही, कोणही काढत नाही. राहती निराळी रांडा पुरे प्रमाण आहे. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. का ही माणसं तुम्हाला संसारातून बाहेर का काढत नाही? त्याचं एक कारण, ही स्वार्थी माणसं आहेत. घरातली माणसं तुमच्यावर जे प्रेम करतात ना, हे निस्वार्थी करतात का स्वार्थी करतात? मला सांगा. तुमचं त्यांच्यावर स्वार्थी आहे, त्यांचं तुमच्यावर स्वार्थी आहे. लक्षात आलं का? त्यांच्यापासून तुम्हाला दुःख होतं, त्यांच्यापासून तुम्हाला दुःख होतं, एकामेकाला दुःख होतं, म्हणून घरात भांडणं होतात. बरोबर आहे? खरं आहे का खोटं आहे? भांडण आहे का नाही? नाही. भांडणाशिवाय घर नाही बुवा. लक्षात आलं का? त्याचं एक कारण, जोपर्यंत माणसाचा स्वार्थ असतो तोपर्यंत माणसं प्रेम करतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, एक तुम्हाला उपनिषदाचं प्रमाण सांगतो. नवा रे पती सर्वम प्रेम भवती आत्मनस्तु का माय सर्वम प्रेम भवती. एक कबीरांचं प्रमाण आहे. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. स्वार्थी माणसं आहेत. माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे, मी सांगितलंय याला अनेक वेळेला. माझा ॲक्सिडेंट झाला. माझ्याकडे आता हे वाहन आहे, तेही वाहन माझ्या नावावर नाही, मला दुसऱ्याने दिलेलं आहे. ते अजून त्यांच्याच नावावर आहे. मी माझ्या नावावर करून घेतलं नाही. उद्या जर त्याचं माझं बिघडलं तर मला सही करायला त्रास नको. टीटी फॉर्मवरती सही करायला त्रास नको. तुझी गाडी तू घेऊन जा. लक्षात आलं का? माझ्या नावावर नाही की
गाडी देणारा माणूस उदार आहे, इथलाच आहे, नाव सांगत नाही. त्याचं एक उद्या तुम्ही मागायला जायला नको म्हणून नाव सांगत नाही. हा माझ्याकडे वाहन नव्हतं. 40 वर्ष महाराष्ट्र फिरतोय. कीर्तनकार वेगळा आणि संप्रदायाचं काम करणारा वेगळा. ज्ञानेश्वर महाराज कीर्तनकार नव्हते, संप्रदायाचे कार्यकर्ते होते, म्हणून पंजाब पर्यंत गेले. नामदेव महाराज कीर्तनकार होते, पण पहिले संप्रदायाचे कार्यकर्ते होते, म्हणून पंजाब पर्यंत गेले. तुकोबाराय कीर्तनकार होते, पण कार्यकर्ते होते, म्हणून त्यांनी जगामध्ये संपूर्ण संप्रदायाचा प्रचार केला. त्याचं एक कारण, संप्रदायाचं काम करण्याकरता फिरावं लागतं, हे काळे महाराजांना माहीत आहे. काळे महाराजांना माहीत आहे. बरोबर आहे ना दादा? फिरावं लागतं. फिरलं का शरीर झिजतंय, फिरलं का शरीर झिजतंय. आता 40-45 वर्षे 1976 पासून मी कार्यक्रम करतो. तुम्ही जेवढेही कीर्तनकार सांगितले ना, हे सर्व मी आळंदीला नेलेले आहेत, त्यांना शिकवलेलं आहे. आणि त्यांना तुम्ही विचारा, लक्षात आलं का? हा, पण मी माझी अजून चौकट सोडली नाही आणि त्यांनी कधी चौकटीमध्ये बसलेच नाहीत. जे चौकटीच्या बाहेर गेले लोक त्यांच्या समोर चांगलं म्हणतात, पण नंतर शिव्या घालतात. जे चौकटीमध्ये आहेत त्यांना लोक नंतरही चांगलं म्हणतात आणि आहे तोपर्यंतही चांगलं म्हणतात. त्याचं उदाहरण पूजनीय गगनगिरी महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही मग मला पूजनीय संदीपान महाराज, डोक महाराज, उखळीकर महाराज, पांडुरंग बाबा या सर्व लोकांनी सांगितलं. शास्त्री महाराज, बाबा महाराज सुद्धा सातारकर खूप माझ्यावर प्रेम करायचे. अजूनही मोठमोठी महाराज लोक प्रेम करतात. ते म्हणायचे शास्त्रीला गाडी पाहिजे हो. शास्त्रीचं शरीर झिजत चाललं तर माणूस जर संपला तर कार्य संपेल. माणूस टिकला पाहिजे, गाडी पाहिजे. मला म्हणले शास्त्री तुम्ही गाडी घेतली पाहिजे. मी अनेकांचे बोर्ड बघायचं पाठीमागं, अमुक अमुक हबप महाराज, हबप महाराज, GTV फेम. लक्षात आलं का? गजर कीर्तनाचा, गाडी धाब्यावर उभी. गजर कीर्तनाचा, गाडी धाब्यावर उभी. हा, लक्षात आलं का? वारकऱ्यांनी कुठं खावं, काय खावं, कसं खावं हे समजलं पाहिजे. या पवित्र माता माऊल्या आहेत ना, यांच्या घरात येऊन यांच्या हातचे 2 घास जास्त खावे, तुमचं शरीर पवित्र होईल बुवा. लक्षात आलं? पण या माऊल्यांच्या हातात खात नाही तर धाब्यावर जाऊन उभे राहतात. लक्षात आलं? याचं वाईट वाटतं. मग सर्व महाराज लोक म्हटले गाडी पाहिजे. मग मला गाडी घेण्याकरता पैसा पाहिजे. पैसा आणायचं कुठून? काय झालं आता रे? ते प्रसिद्ध व्यापारी आहेत, ते होलसेलला होते, मंतरचे सुगाव भाऊचे ना. हा बघा, माझं डोकलं वगैरे. मी माणूस पाहिलं का नाव सांगतो आणि त्याचं आडनाव सांगितलं का गाव सांगतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गाडी करता पैसा पाहिजे. सेकंड हँड गाडी घ्यायची ठरवली. पूजनीय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज यांनी ती गाडी पाहिली. ती गाडी पाहिली माधवबाबा घोलेंची. माधवबाबा घोलेंची इगतपूरला गाडी पाहिली, आल्टो. कुठली? आल्टो. ती आल्टो गाडी घेतली मी. बाबांच्या हस्तेच गाडीचं पूजन केलं. हार त्यांनीच घातला, मला गंध त्यांनीच लावलं, माझ्या हातात पेढा त्यांनीच दिला, त्यांना मी दक्षिणा दिली. तेवढ्यामध्ये आळंदीहून निरोप आला का सदानंद महाराज गुरुजी यांचं वैकुंठ गमन झालं. शास्त्रीजी लवकर या, तुम्ही आल्याशिवाय अंत्यविधी होणार नाही. संप्रदायात थोडीशी माझ्यासारख्या माणसाला किंमत देतात.
येतो म्हटलं, काळजी करू नका, आता माझा प्रवास संपला, आता गाडी आहे माझ्याकडे. पहिले मी ट्रकनी प्रवास केला, वाळूच्या ट्रकनी प्रवास केला, सायकलवर प्रवास केला, बैलगाडीत प्रवास केला, एसटीने प्रवास केला. लक्षात आलं का? जिथं नाही त्यांनी प्रवास केला. पण कोण्याही गावाला कीर्तन दिलं तर त्या गावाला गेल्याशिवाय राहिलो नाही. जर कीर्तनकार त्या गावाला गेला नाही तर लोक वारकऱ्यांना नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. वारकरी मी नाही, अरे वारकऱ्यांना नाव ठेवणे म्हणजे माझ्या ज्ञानोबा तुकोबाऱ्याला नाव ठेवणे. विठला विठला मी म्हटलं काळजी करू नका, माझ्याकडे गाडी आहे. आता मी आळंदीला अंत्यविधी करता येतो. गाडीला स्टार्टर मारलं. आता आमच्या भागामध्ये बिकानेर धाबा आहे, पेठच्या पुढं बिकानेर धाबा. गाडी बिकानेर धाब्यापाशी आली. सकाळी गाडीचे ऍक्सिडेंटचं गाडीचं पूजन माधवबाबाच्या असते आणि 4 वाजता गाडीचे ऍक्सिडेंटचं उद्घाटन माझ्या असते. आमची आल्टो पलटो, एक पलटो नाही, आमच्या आल्टोच्या 3 पलटो आणि त्याच्यात आम्ही उलटो. कुठल्या त्या गाडीमध्ये लोक अपघात झाल्यावर जवळ येतात, त्याला पाणी पाजत नाहीत, त्याला बाहेर काढत नाहीत, त्याची दवाखान्यात नेत नाहीत, फक्त त्याला पाहतात हा कसा मरतोय. कुठं अपघात झाल्यावर लोक आले माझ्याजवळ. लोक आले म्हणजे आमच्याच गावाच्या भागातले खडकी पिंपळगावची लोक. पोखरकर कंपनी आली, माझी मान त्या दरवाजावर पडली होती. अर्धा तास झाला ते माझ्याकडे पाहतात, मी त्यांच्याकडे पाहतो. अर्ध्या तासाने मला त्यांना विचारलं, बाबा गाडी कधी घेतली? म्हटलं आजच घेतली. म्हटले आम्हाला कसं माहित नाही? म्हटलं तुम्हालाच सांगायला चाललो होतो. त्या लोकांनी मला गाडीच्या बाहेर काढलं नाही, पण माझ्या गाडीतली 5 किलो पेढे खाऊन गेलेत. प्रसादाचे 5 किलो पेढे खाऊन गेले, पण गाडीच्या बाहेर काढलं नाही. तसे संसारामधली माणसं जीवनामध्ये आपलं जीवन बर्बाद करतात, पण तुम्हाला दुःखाच्या बाहेर काढत नाही. मी बोलत नाही, ज्यांनी वाऱ्याला काढलं नाही तर ते तुम्हाला काय काढणार? विठला विठला राहती निराळी रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळी. शेवटच्या वेळेला समजता का माणसं शेवटच्या वेळेला माणसं स्मशानात गेल्यावर म्हणतात नाही पाण्याचा बुडबुड आहे, हे संपलंय, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुमच्या हातात शिल्लक काही राहिलं नाही. आता संपलं तुमचं जीवन. मग तुमच्या जीवनामध्ये संसारामध्ये तुम्ही काय केलं? संसारामध्ये दुःख प्राप्त केलं. पण तुम्हाला अजून एक सांगतो, संसार करणे कोणाचंही काम नाही. संसार करणे म्हणजे ज्याला फूल नाही, ज्याला फळही नाही. ज्याला फल नाही, फुल या फुलना तुरंबिता, ज्याला फल नाही, ज्याला फुलही नाही, असा संसार निष्फळ संसार आहे. ते करणं कोणाचं काम नाही. संसारामध्ये 3 गोष्टी पाहिजे. एक तर भोग प्राप्त पाहिजे, भोगण्याचं ज्ञान पाहिजे आणि भोगण्याची शक्ती पाहिजे. विठला विठला तुम्हाला सुपारी प्राप्त पाहिजे, सुपारी खायची ना, सुपारी प्राप्त पाहिजे, भोग प्राप्त आहे, पण भोगण्याची शक्ती नाही. त्याचं एक कारण, तोंडात एकही दात नाही. सुपारी खाऊ शकणार, भोगण्याचं ज्ञान आहे, भोग आहे, पण भोगण्याची शक्ती नाही तरी नाही. भोगण्याची शक्ती आहे, भोगण्याचं ज्ञान आहे, पण घरात सुपारीच नाही तरी जमणार नाही. सुपारी आहे, भोग आहे, भोगण्याची शक्ती आहे, पण भोगण्याचं ज्ञान नाही तरी संसार नाही. 3 गोष्टी पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगेल मी. झोपली का माणसं? सांगतो तुम्हाला उदाहरण सांगतो.
फलटण गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. फलटणच्या बाजूला आसू गाव आहे. आसू तुमच्या गावाकडेच आहे. आसूला बंटीराजे खर्डे आणि दादाराजे खर्डे राहतात. त्यांच्याकडे माझं कीर्तन. त्यांना वाटलं शास्त्री महाराज येणार आहेत आपल्याकडे जेवायला. जेवण त्यांच्याकडे होतं म्हणून वारकऱ्यांना आपण जेवण चांगलं करावं. लोकांना असं वाटतं वारकऱ्यांना चांगलं जेवण द्यावं. म्हणून सांगू का, अजूनही लोक पाहुण्याला चांगलं खाऊ घालत नाही, पण वारकऱ्यांना आणि कीर्तनकाराला चांगलं खाऊ घातल्याशिवाय चांगलं खाऊ घालतो तो महाराज. घ्या 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 घ्या. त्याच्यामुळे मला घ्या घ्या म्हणून महाराज बीपी झाला. आता निघा. वारकऱ्यांना खाऊ घालतात. आता कुंभामध्ये लाखो लोकांचं अन्नदान चाललंय. कुठं कुंभमेळा मला जायचंय. मी खरे कार्यक्रम घेणार नव्हतो हा, कारण मला कुंभमेळ्यात जायचंय. उद्या सकाळी निघायचंय कुंभाला प्रयागला. तिथं माझे भाषण आहेत. मी सर्व आखाड्यावरती महामंत्री आहे. महामंत्री असल्यामुळे मला सर्व आखाड्यात जावं लागतं, भाषण करावं लागतात. त्याचं एक कारण महाराष्ट्रामधला असा एकच महाराज आहे का जो संन्याशामध्ये बोलतोय विठाला विठाला विठाला. त्यांच्याकडे जेवायला गेलो. त्यांनी काय केलं, महाराज जेवायला आम्रखंड आणला. शेठ त्यांनी आम्रखंड आणला. तर वारकऱ्यांना काय आम्रखंड माहित. वारकरी जेवायला बसले, आम्ही जेवायला बसलो. आम्हाला माहित होतं आम्रखंड या, कारण समयाशी सादर व्हावी. म्हटलं आता ताव हाणला पाहिजे. पण शेजारचा एक वारकरी आहे ना, तो खातच नव्हता. वारकरी बाबा तुम्ही ते आम्रखंड खात नाही. ते म्हणले हे गोड पिठलंय. वारकरी काय म्हणले, गोड पिठलंय म्हणजे त्याला त्याचं ज्ञान. गोड पिठलंय मी नाही खाणार, मला आवडत नाही पिठलं. शेवटी पंक्तीचा मालक आलाय. बंटीराजे आले. महाराज आम्रखंड वाढू का. वाढा ना. आम्रखंड घेतला. वारकऱ्यापर्यंत पोचले. वारकरी म्हणले, राजे तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मला हे गोड पिठलं आवडत. ते राजे म्हटले, बघा मी यांच्याकरता आम्रखंड आणला, पण यांना त्या आम्रखंड आहे का त्याचं ज्ञान नाही. गोड पिठलं आवडत नाही. मी म्हटलं वारकरी बाबा अहो एखादं बोट तर चाखून बघा. सर्वांचे आग्रहास्तव त्यांनी ती वाटी हातामध्ये घेतली. फ्रीजमध्ये थंडगार वाटी. जेव्हा बोट फिरवलं आणि जेव्हा जिभेवर ठेवलं, त्याला असं वाटलं का मी कुठलं पाप केलं होतं, आतापर्यंत वाटीला हात लावला नाही. वाटी उपलब्ध नव्हती का. होती. आम्रखंड नव्हता का. होता. खाण्याची शक्ती नव्हती का. होती. फक्त काय होतं, खाण्याचं ज्ञान नव्हतं. विठाला विठाला संसार नाही. बरं तिन्ही उपलब्ध आहेत तर त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण या संसार रूपी दुःखातून कोणी बाहेर काढणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला त्या दुःखातून बाहेर पडावं लागेल. अभंगाच्या दुसऱ्याच्या आपुले आपण करा सोडवन. 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 आपुले आपण करा सोडवन.
ज्ञानेश्वर महाराज बोलतात. कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संसार करा, पण या संसारामधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर दुसरं कोणी तुम्हाला बाहेर काढणार नाही, म्हणून तुमची सोडवणूक तुम्ही करून घ्या. महाराज याच्याकरता आम्ही काय करावं? ज्ञानोबा म्हणतात याच्याकरता एकच आहे, भगवत चिंतन. पण भगवत चिंतनामध्ये कुठलं चिंतन करावं? विष्णू सहस्रनाम आहे, 1000 नाव आहे. कुठल्या देवाचं नाव घ्यावं? ज्ञानोबा म्हणले पूर्ण अवतार फक्त 2 आहेत. एक राम पूर्ण अवतार आहे आणि एक कृष्ण पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार राम आहे, पण महाराज तो पूर्ण अवतार राम आहे. तो कसा आहे? साजरा आहे. राजस कुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, तो साजरा आहे. नुसता साजरा नाही, गोजिरा आहे. राम बरवा, कृष्ण बरवा, गोपाळ बरवा बाई हो, गोपाळ बरवा बाई हो. राम बरवा, कृष्ण म्हणतो हा विठ्ठल बरवा. पुढे काय? तो हा माधव बरवा. माधव बरवा आहे, विठ्ठल बरवा आहे, गोपाळ बरवा आहे, राम बरवा आहे, कृष्ण बरवा. निस्ता बरवा नाही. ज्ञानोबा तुम्हाला सांगू का? निस्ता बरवा नाही, तो गोजिरा आहे. निस्ता गोजिरा नाही, तो साजिरा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीर. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीर. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीर. रामकृष्ण नाम हे दोन्ही बोलतात. कोण बोलतात? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज योगी आहेत. ज्ञानेश्वर महाराज साधकाचे मायबाप. ज्ञानेश्वर महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत. लक्षात आलं का? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहेत. तो ज्ञानियांचा राजा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ते ज्ञानोबा सांगतात. वास्तविक त्यांनी योग सांगायला पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी संसारिक माणसांना योग सांगितलेला नाही. योग करणे तुमचं काम नाही. योग करणे तुमचं काम नाही. तुम्हाला जर कीर्तनात झोप येते तर तुमचा योग कसा व्हायचा? तुमचा योगातही झोपेचा योग यायचा. योग करणे ज्ञानोबारांनी स्पष्ट ज्ञानेश्वरी मध्ये बोलले. पाहे पालोहाचे तने जई बोचरिया पडती खाणे, तई पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. अरे म्हातारे माणसांनी हरभरे खाणे, साधे हरभरे नेवे. ज्ञानोबारांना म्हटलं, असं वाटलं तर साधे हरभरे म्हटले तर विज्ञान युगामधली माणसं दात जरी पडले ना तर दाताची कवडी बसून हरभरे खाल्ल्याशिवाय राहणार. ज्ञानोबारांना असं वाटलं आपला सिद्धांत बसू नये, म्हणून ज्ञानोबारांनी शब्द टाकला, पाहे पालोहाचे तने. अरे लोखंडाचे हरभरे दात जरी बसवले, हरभरे खाल्ले, हरभरे तोंडात गेले तर हरभरे हात जातील आणि खातानी दाताची कवडीच बाहेर येईल. याचं एक
कारण तो लोखंडाची हरभरे खाऊ शकत नाही. तसा कलियुगामध्ये संसारिक मनुष्य योग करू शकत नाही, योग करणे त्याचं काम नाही. पण ज्ञानोबाराने हरिपाठामध्ये प्रत्येक ध्रुवपदाला हेच म्हटलंय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना पूर्ण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराय बोलले स्पष्ट, पण योग याग विधी येणी नोई सिद्धी. वा मग चांगला हरिपाठ चालला होता महिलांचा. बुवा आला की त्याला का महिलांचा हरिपाठ चालला होता, फुगड्या चालल्या होत्या. आला मी सर्व पाहत होतो. जरूर दे असू द्या, पहिला दिवस आहे, लोकसंख्या कमी जरी असली तरी लोकांना हरिनाम छपताचा छंद आहे. विठाला 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 विठाला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जीवनामध्ये माणसाला अभिमान वाढतोय. जसा संसारामध्ये अभिमान घातक आहे, तसा परमार्थामध्ये अभिमान घातक आहे. लक्षात आलं का? जीवनामध्ये परमार्थामध्ये अभिमान नसावा आणि संसारामध्ये अभिमान नसावा. संसारालाही घातक आहे आणि परमार्थालाही घातक आहे. वयाची उपाधी दंभ धर्म. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सोडा, मग काय करा? हा तुमचा दंभ धर्म कशाने जाईल? तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना. ज्ञानोबाराने प्रत्येक ध्रुवपद सांगितलं, हरिमुखे म्हणा. पण ज्ञानोबाराय तेच म्हणतात, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. महाराज तुम्ही सांगता साजरे, पण त्याचं स्मरण कशाने करायचं? म्हणजे हृदयाने करायचं. मला सांगा, या जगामध्ये एक प्राणी सुद्धा नाही का ज्याला हृदय नाही. हृदय मीन्स हार्ट. काय हार्ट? पशु पक्ष्यालाही आहे ना भाऊ, पशु पक्ष्यालाही आहे. ते आळंदीमध्ये आमचं एक कुत्र ते भजन कीर्तन ऐकते. आळंदीमध्ये एक कुत्र कीर्तन ऐकते. आळंदीतलं कुत्र कीर्तन ऐकते. त्यालाही हृदय आहे. तुम्हा सर्वांना हृदय आहे का नाही? नाही आहे ना. मग भजन कशाने करायचं? हृदयाने करायचं. भजन कशाने करायचं? म्हणजे भजन करण्याचं साधन देवानी तुम्हाला पहिले दिलेलं आहे. तुम्ही भजन करत नाही, तुम्ही टेन्शन वाढवता. त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक आल्याशिवाय, त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक येतोय. टेन्शनने अटॅक येतोय. लक्षात आलं का? मग अटॅक यायच्या अगोदर टेन्शन वाढू नका. प्रपंचामध्ये जर टेन्शन घालवायचं असेल ना, तर अटेन्शन राहा. कसं राहा? अटेन्शन राहा. नेहमी सावध राहा, नेहमी जागे राहा. तब्येतीची काळजी करा. हृदयाने देवाचं भजन करा. देवाशी हृदयाने रडा, देवाशी बोला. तुमचं हृदय मोकळं होईल. हृदयाच्या संपूर्ण नसा मोकळ्या होतील. तुम्हाला बायपास करायचं काम नाही, तुम्हाला एंजिओप्लास्टी करायचं काम नाही. तुम्हाला लक्षात आलं का? तुमचं हृदयाला अटॅक येण्याचं कारण नाही, फक्त देवाचं भजन केलं तर. लक्षात आलं का? हा, उद्यापासून काय करायचं? महाराज गेला का महाराजांच्या नावाने बोलतच बोलायचं. आम्हाला चुकीचं नाही, हृदय सर्वांना आहे. म्हणून मग मी एक वाक्य बोललो होतो, भगवान की पूजा पूछ वाले करते. मग एक वाक्य बोललो होतो, अरे वानरांनी भजन केलंय, रामायणामध्ये जांबुवंतांनी भजन केलंय. अरे माझ्या ज्ञानोबाराच्या काळामध्ये रेड्यांनी भजन केलंय. कोणी भजन केलंय? मग रेड्या जर भजन करतोय तर आम्ही रेडे आहोत का? आमच्या भाषेत बोलू का आम्ही टोनगे आहोत का? रेडा भजन करतोय, माकड भजन करतायत, अस्वल भजन करताय, जांबुवंत भजन करताय. म्हणजे भजन करण्याचा अधिकार देवानी सर्वांना दिलेला आहे. म्हणजे दुःख संपवण्याचं साधन देवानी दिलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. मग महाराज याच्यापासून फायदा काय? अरे या दुःखातून तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार. म्हणून तुम्हाला सांगतोय, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा विगे विठोबा रखुमाई. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण
जळाले ते भजन रामचरण सुखदाई भज मन भज मन भज मन रामचरण सुखदाई. भजन हे जीवनात सुख निर्माण करणार आहे. पण भजन पण त्याला निष्ठा पाहिजे. विज्ञान फेल गेलं. जिथं विज्ञान समाप्त होतं तिथं अध्यात्म सुरू होतं. जगामध्ये लोक वैज्ञानिक लोक सुद्धा, तुम्हाला सांगतोय मी आता, मला कुठं जायचंय, मला प्रयागला जायचंय, कुंभाला जायचंय मला. दादा आले, हो म्हटलं मी. आज निवृत्तीनाथाची वारी आहे त्र्यंबकची. मी वारीला पण असतो. आता हे त्र्यंबकचीच मंडळी, तुम्ही त्र्यंबकचीच आहेत ना. त्र्यंबकचा जीर्णोद्धार करण्याच्या पाठीमागे सर्वात जास्त माझं मोलाचं काम आहे. भक्तनिवास 2,35,00,000 रुपयाचं बांधायचं माझं मोलाचं काम आहे. तिथले ट्रस्टी बदलून विकास करण्याचं काम हे संपूर्ण माझं आहे. आज नाशिक पासून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत प्रत्येक असणाऱ्या गावाला माझ्या फोटोचा बॅनर लागलेला आहे. आणि मी इथे माझं एक कारण आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. दिलेलं वचन हे खोटं होता कामा नये, मरेपर्यंत खोटं होता कामा नये. ज्याच्या वचनामध्ये ताकद आहे ना त्याच्या आशीर्वादात ताकद आहे. विठला विठला उदाहरण सांगतो. विज्ञान फेल पडलं. निष्ठा पाहिजे. माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. यावर्षी माधवबागेमध्ये माझं काल्याचं कीर्तन होतं. माधवबागेतलं ज्ञानसत्र हा सप्ताह मामासाहेबांच्या अगोदर बंकट स्वामी महाराजांनी सुरू केला. त्याला आता 100 वर्ष होत आहेत. 30 ते 35 वर्षापासून माझं काल्याचं कीर्तन असतं. त्यांनी सर्व कीर्तनकार बदलले पण मला नाही बदललं. या सिंपलेस घनसुलीला 19 वर्ष माझं काल्याचं कीर्तन आहे. त्यांनी सर्व कीर्तनकार बदलले पण मला नाही बदललं. ते म्हणजे बाकीचे येतील जातील. एकाने कीर्तनकाराने आई सांगून फॉर्च्युनर घेतली. एका कीर्तनकारांनी नुसतं आई सांगितलं तर फॉर्च्युनर मध्ये फिरतोय. दुसऱ्या कीर्तनकारांनी काही अभंग नाही म्हटले, फक्त पिंगळा गायला तो फॉर्च्युनर मध्ये फिरतोय. आता पिंगळा आम्हालाही म्हणता येतो. आम्ही काही अडाणी नाही, आम्ही गायक आहोत. पण आम्हाला माहित आहे लोकांना रंजन नको आहे, लोकांना परिवर्तन पाहिजे. विठला विठला अरे मायकल जॅक्सनच्या गाण्यावर नाचण्यापेक्षा माझा तरुण वर्ग या देशातला मायकल जॅक्सनच्या गाण्यावर नाचण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबाराच्या तालावर नाचला पाहिजे. ज्या दिवशी या देशातला तरुणी ज्ञानोबा तुकोबाराच्या तालावर नाचतील ना, समजावं त्या दिवशी आपला देश खरा भारत झाला. त्या दिवशी आपला देश खरा भारत झाला. आता तुमच्या इथली मुलं चांगली आहेत. मोबाईलनी माणसं जवळ आणली का तोडली हे सांगता येत नाही. पूर्वी एका घरामध्ये एक लँडलाईन असायची. तो काळा फोन मांडी घाला झालं, संपलंय माझं. तुमचे गुडघे दुखतात त्याला माझा विलाज नाही. पण तुमच्या गुडघ्यात दुखायचा माझा काही संबंध नाही. मी काही तुमचे गुडघे दुखवले नाहीत. ज्यांनी दुखवले त्यांना तुम्ही काही बोलत नाही. आणि माझ्या कीर्तनात कशाला उभे करताय. आलं आता इथं आसन लागलं पाहिजे. आम्हाला वाटतंय मोबाईलने प्रगत झाली. हो, मोबाईल संपर्क ध्वनी आहे, त्याचं नाव संपर्क ध्वनी आहे. पण एवढी लोक मोबाईलची आहारी गेली, रस्त्याने चालतात ना त्यांना रस्ता सुद्धा दिसत नाही. बाबा कशालाही धडक
लय धडकतात. दूर गेली माणसं. पूर्वी लँडलाईन असायची, एका फोनवर घरातली 10 माणसं बोलायची, बिल कमी यायचं. आता जेवढी घरातली माणसं आहेत ना तेवढी मोबाईल आहेत. घरातलं बिल वाढलंय, घरातला पैसा बाहेर चालला. खरंय का कुठे? पैसा बाहेर चालला. बरं, माणूस माणसाची बोलत नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोकल मध्ये माणसं चालली ना, एकामेकाशी बोलायची. हो, जवळ बसायची. कुठल्या गावचं तुम्ही? तुम्ही कुठल्या गावचे? एकामेकाशी बोलायची, एकामेकाच्या दुःखात सुखात सहभागी व्हायची. ती यायची, ही यायची. हो, आता लोकल मध्ये बसली ना, एकही एकाशी बोलत नाही. जो बघाव तो असा, जो बघाव तो असाच. घरात 4 मोबाईल आहेत पण 4 माणसं एकत्र नाही. घरातल्या माणसाला तहान लागली, त्यांनी सांगितलं पत्नीला, मला तहान लागली, पाणी दी. ती म्हणते जरा 10 मिनिट थांबा, मी जरा व्हॉट्सअपवरती आहे. पोराला विचारलंय, अरे बाळा मला तहान लागली, पाणी दे. तो म्हणतो, पप्पा जरा 10 मिनिट थांबा, मी नेटवरती आहे. लक्षात आलं का? मुलीला सांगितलंय मला पाणी दे, ती म्हणते पप्पा मी फेसबुकवरती आहे. लक्षात आलं का? म्हणजे पोरगी फेसबुकवर, बायको व्हॉट्सअपवर, पोरगा नेटवर आणि घरातला माणूस तिरडीवर. माणसं जोडली का तोडली? हा संपर्क ध्वनी आहे. पण विडी झाली माणसं. म्हणून मला काय सांगायचं होतं, ज्ञानोबा तुकोबाराच्या तालावर या देशातला तरुण नाचला पाहिजे. वराती बंद झाल्या पाहिजे. कीर्तनामध्ये कीर्तन, लग्नामध्ये कीर्तन सुरू झाले पाहिजे. तेव्हा वरातीतले तरुण मुलं व्यसनी होणार नाहीत. हे सर्व साधन आहेत बुवा. मला पुढे काय सांगायचं होतं, विषय कुठे होता माझा? निष्ठा. टेक्नॉलॉजी फेल पडली, विज्ञान फेल पडलंय. या देशातला अणुशास्त्रज्ञ ज्यांनी परमाणू निर्माण केलाय, त्याला या देशाचा राष्ट्रपती केलाय. त्या देशाच्या राष्ट्रपतीचं नाव होतं अब्दुल कलाम. काय नाव होतं? अब्दुल कलाम. एवढा मोठा वैज्ञानिक, ब्रह्मचारी अब्दुल कलाम. एवढा वैज्ञानिक असताना, अणुशास्त्रज्ञ असताना त्याला विज्ञानात शांती वाटत नव्हती, समाधान वाटत नव्हतं. म्हणून समाधानाकरता संध्याकाळी घरी आला का गीता वाचल्याशिवाय झोपत नव्हता. कोण? अब्दुल कलाम. आता अब्दुल कलाम कुठं आणि आमचा धोंड्या कुठं? अब्दुल कलामचं बोलतो मी. दुसरा वैज्ञानिक, त्यांनी गरीबाची मुलं कम्प्युटर इंजिनियर व्हावी, IT मध्ये जावी, जगात जावी, त्यांनी पॅकेज निर्माण करावं, तिथली संपत्ती देशामध्ये आणावी, आपला देशही समृद्ध करावा, आपलं गावही समृद्ध करावं आणि आपलं घरही समृद्ध करावं. असा फार मोठा वैज्ञानिक ज्यांनी कम्प्युटर निर्माण केलंय, त्याचं नाव आहे डॉक्टर पद्मश्री विजय भटकर. काय नाव आहे? पद्मश्री डॉक्टर विजय भटकर. एवढा मोठा वैज्ञानिक IIT चे मुख्य होते बहुते. मुख्य होते ते. एवढा मोठा वैज्ञानिक. पण सकाळी आंघोळ केली, उठले, आंघोळ केली, घराच्या बाहेर पडताना ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणूस घराच्या बाहेर पडत नाही. मग काय वाचलं पाहिजे आपण? मोबाईल मधली भांडणं? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचली पाहिजे. लक्षात आलं का? भागवत वाचलं पाहिजे. हे वाचन केलं पाहिजे तर तुम्हाला समाधान मिळेल. पण ते श्रद्धेने केलं पाहिजे. म्हणून माझा विषय मग मी सांगत होतो निष्ठा. माधवबागेतला सांगत होतो मी. मला काल्याचं कीर्तन चाललं होतं. मला काल्याच्या कीर्तनात चक्कर आली. मला आताही डॉक्टरने सांगितलं तुम्ही बसून कीर्तन करा, तुम्ही उभ्याने कीर्तन करू नका, जोरात बोलू नका. हळूहळू बोला. अरे हळूहळू का? मी बायकोची बोलू का? हळूहळू कसा बोलू? बोलण्याचा प्रभाव झाला पाहिजे, दुसऱ्याचं हृदय परिवर्तन झालं पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाचा धरा लागला पाहिजे.
त्याला कीर्तन ऐकावं अशी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. तो रोज कीर्तन ऐकण्याकरता आला पाहिजे. त्याच्याकरता त्याच आयुष्यामध्ये बोलावं लागेल. कीर्तनाला गेलो असताना चक्कर आली. 10 मिनिट उभा राहिलो, शांत बसलो, गुळ आणि पाणी घेतलंय, चक्कर माझी निघून गेली. डॉक्टरकडे गेलो. काशीबाई नवले हॉस्पिटल आहे पुण्याला, नवलेंचं. तिथं आमच्या महाराज लोकांना फ्री ट्रीटमेंट आहे. तिथले डीन आहेत ना, ते माळकरी आहेत. तुमचा फोन वाजतो. मला ट्रम्पचा फोन आला, ट्रम्पचा फोन. त्यांनी शपथविधीला बोलवलं तुम्हाला. डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी सर्व चेक केलं. माझं बीपी चेक केलं, डायबिटीज चेक केला. मला बीपी नाही, डायबिटीस नाही. माझं शरीर दिसलं ना, मला ब्लड प्रेशर वगैरे डायबिटीस नाही. उलट डॉक्टरचा ब्लड प्रेशर वाढतोय, मला पाहिजे, मला नाही. मग सर्व म्हणजे इको करू आता. माझे कान तपासले, माझी ते डोक्याची काय म्हणतात त्याला, सिटी स्कॅन. सिटी स्कॅनला मला डोकं घातलं, त्याच्यामध्ये टुक 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 कुक 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 टुक टुक कुक 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 असं वाजत होती. ती झाली, काहीच निघालं नाही. पण डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता कीर्तन करणं बंद करा. आता कीर्तन हे आमची टॉनिक आहे, ही आमची एनर्जी आहे, ही आमची ऊर्जा आहे, हे आमचं ऊर्जास्थान आहे. बंद करा म्हणले, हळू आवाजात बोला. हो म्हटलं डॉक्टर साहेब, आमचा शिवनेरीचा सप्ताह आहे. आणि ते शिवनेरीचे आहेत ना, आमच्या किसनरावजींचे बंधू चंद्रकांतजी. हा, त्यांचं नाव नाही मला माहीत, पण किसनरावजी आमचे, त्यांना किसनरावजीच म्हणतात. सदारावजी, किसनरावजी, विठ्ठलरावजी, ते 4-5 भाऊ आहेत. बरोबर आहे ना, 5 भाऊ आहेत. मी गावात कमी असतो आणि मुंबईतली माणसं गावात कधीतरी येतात. मी कदाचित एखाद्या यात्रेला असतो ना, मला बोलायला लावलं, मी चांगलं बोलतो. ते मुंबईची माणसं म्हणतात हा बाबा कोण आहे, आपल्याच गावचा आहे का. म्हणजे मुंबईच्या माणसाची माझी गाठ होत नाही. अजून सुदैवाने माझी बायको म्हणत नाही का हा कोण आहे म्हणून. तर डॉक्टरांनी सांगितले कीर्तन करू नका. डॉक्टर साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आमच्या गावाला आहे, पवित्र शिवनेरी किल्ला आमच्या गावाला आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावरती आमचं गाव नवरात्रामध्ये हरिनाम सप्ताह करतं. काळे महाराज तिथं आलेले आहेत आणि त्या हरिनाम सप्ताहामध्ये गाव आवडीने माझं शेवटचं काल्याचं कीर्तन ठेवतं. कीर्तनाला गेले पाहिजे. ते म्हणजे महाराज तुम्हाला पाया पडून सांगतो, तुम्ही वर जाऊ नका. एक तर गावच्या लोकांना तुम्ही सांगा मला डोलीने घेऊन जा. म्हटलं गावचे माणसं आणि गावच्या महाराजांना डोलीने नेतील का? नेतील. ते फार झालं तर शेवटी तिरडीवर घेऊन जातील, पण डोलीने नेऊ शकणार नाही. बरं नाही जाओ तर तिकडून अडचण. पुन्हा गाव म्हणणार बाबांनी फसवलं आपल्याला, गेलंच पाहिजे. मी हिम्मत लावली बा. शिवाई मातेची प्रार्थना केली, माऊलीची प्रार्थना केली. सकाळी उठलो, नवरात्राचे उपवास होते. मी आपली भगरीची अर्धी भाकर खाल्ली, अंगातलं शर्ट काढलं, बंडीवर निघालोय, खांद्यावर पता घेतली. काहीतरी झालं तरी आपण शिवाई मातेची सेवा करण्याकरता जायचंय. निघालो. म्हणलं रस्त्यात गेलो तर कदाचित गावची माणसं रस्त्यात माझी समाधी बांधल्याशिवाय शिवनेरीवरती आलेली माणसं सर्व माझ्या पाया पड. फायदाच होईल म्हटलं, तोटा होणार. गेलो हळूहळू 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 संपूर्ण मंदिरामध्ये पोहोचलोय. 2 तास कीर्तन केलं काल्याचं, व्हिडिओ शूटिंग केली. आणि जो डॉक्टर म्हटला होता ना कीर्तन करू नका, ती शूटिंग व्हिडिओची त्याला पाठवली.
त्या डॉक्टरला पाठवली. आपली वाजवा म्हणतात. तुम्ही खानदेशातले आहे का? सटाणा आहे का? सटाणा आंध्र. वा. ते डॉक्टरने मला म्हटलं, शास्त्री महाराज तुमच्या निष्ठेच्या पुढं, श्रद्धेच्या पुढं आम्ही नतमस्तक झालो. आम्हाला आमच्या विज्ञानाचा, वैज्ञानिकतेचा, आम्हाला विद्वत्तेचा अभिमान आहे. पण आमची विद्वत्ता तुमच्या श्रद्धेच्या पुढं फेल आहे. श्रद्धेच्या पुढं फेल आहे. मग जीवनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. पण कुठल्याही देवाचं भजन श्रद्धेने केलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, मी बोलत नाही, मी करतो आणि तुम्हाला सांगतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावी ज्ञानेश्वर.